नमस्कार, मी वेदांकी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला आज बनवायचे आहेत कोबीचे पकोडे म्हणजे मंचुरियन्स. त्यासाठी मी पाव किलोचा कोबी घेतला आहे आणि असं आपल्याला त्या किसणीवरती किसून घ्यायचं आहे. ज्याच्यावरती आपण मसाल्यासाठी खोबरं किसतो अशा प्रकारे आपल्याला पूर्ण तो कोबी किसून घ्यायचा आहे, अगदी व्यवस्थित. एकदम कोवळा आहे, पाव किलोचा आहे त्याच्यामुळं. तर असं मस्त किसून घ्यायचं आपल्याला. तर असं मी व्यवस्थित किसून घेते पूर्ण. पकोडे खायला खरंच खूप छान लागतात, असं मस्त क्रंची कुरकुरीत. आणि याला शेजवान चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत किंवा तुम्ही नारळाच्या चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता. तर मी बाकी किसून घेतला आहे, जो साईडला आहे तो सुरीने सर्व करण्यासाठी काढून घेते, कटिंग करून घेते. थोडंसं मी काढून घेतलं आणि बाकी राहिलेलं किसून टाकते. तर त्याच्यामध्ये तो मधला जो हे असतो, जाड गाठ असते बांधा टाईप, ते ह्याला एकदम किंचित आहे थोडंसंच. तर ते मी आता ठेवून देते साईडला. आणि आता आपली कोबी पूर्ण किसून झाली. तर आता त्याच्यात जे टाकायचे मसाले त्याची मी तयारी करते. ॲक्च्युली असं काय बनवायचं असेल तर प्रोसेस पहिलीच करून ठेवायची असते, पण मला वेळ नव्हता. तर याच्यात मी पाव चमचा हळद टाकले आणि तेवढंच लाल तिखट टाकते. मला हातासोबत जे काय वस्तू आपण घेतो ते ठेवून द्यायची सवय आहे. त्याच्यामुळे मी जे वापरते ते लगेच स्टँडला ठेवून देते, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो. थोडासा मी सोडा टाकला आहे. सोड्याने कोणतीही वस्तू बनवा छान लागते, टेस्ट येते त्याला. सॉरी, सोडा नाही, हिंग. किंचित असा हिंग टाकला आहे आणि चवीपुरतं आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे. आणि हे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलंय आणि अर्धी वाटी सेम मैदा घेणार आहोत आपण. तर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी मैदा, कारण जे कोबी आपण किसली ती पाव किलोचीच आहे, थोडीशीच आहे त्याच्यामुळे. आणि हे सगळं मिश्रण आता आपल्याला एक जीव असं पीठ मळायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी स्टार्टिंगला वापरलं नाही, कारण पाणी वापरायला लागतच नाही. थोडीशी मी आलं लसूणची पेस्ट टाकली, म्हणजे 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकले टेस्टसाठी. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यात मी अजिबातच पाणी टाकले नाही, कारण कोबी स्वतःच असं पाणी सोडते, त्याच्यातच आपलं ते पीठ मळून होतं व्यवस्थित. तर मी त्याच्यामध्ये अजून एकही थेंब पाणी न घेता आता हे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण होऊन ते पीठ असं ओलं होत जात आहे. पहिलं स्टार्टिंगला असं सुकं वाटतं, पण एकदा मिक्स करायला घेतला की कोबी तिचं स्वतःचं जे पाणी आहे ते सोडत जाते. त्याने आपलं पीठ असं व्यवस्थित मळून होतं. थोडंसं लागलं तर त्याच्यात पाणी घ्यायचं. स्टार्टिंगला पहिल्यांदा आपल्याला त्याच्यातच मळून घ्यायचं आहे.
तुम्हाला पहिलं असं एकदम सुकं पीठ दिसत होत असेल, तर ते छान असं थोडं थोडं मळलं जाते. अगदी मी 1 चमचाभर असं पाणी घेतलंय. अगदी नावाला 1 अर्धा चमचा असं पाणी घेतलं. त्याच्यातच आपले हे पीठ असं छान मळून होतंय. जेवढं मळाल ना तेवढं त्याचं ते स्वतःचं पाणी सोडते कोबी, आणि त्याच्यामध्ये आपल्या अशा पद्धतीने हे पीठ मळून होतंय. सगळं असं व्यवस्थित मळून झालं आता आपलं. तर आता हे मी साईडला ठेवते. मग जेवढं मळून घेत जातं तेवढं ते अगदी सॉफ्ट होत जातं. तर असं आपलं छान हे सॉफ्ट झाले पीठ. तर मी साईडला ठेवलं आता. आणि आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे ते पकोडे तळण्यासाठी. तर तसं छान मळून घेते ते पीठ. त्याला लागलेलं सगळं पिठाचं मी काढते. आता हे स्वच्छ हात घेते आणि तेल गरम करायचं होतं. छोटाच पॅन घेतला मी तळण्यासाठी. छोटासा पॅन घेतला. कॅमेरा व्यवस्थित सेट करून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यामध्ये तेल घेतलं. आता आपल्याला तेल ते छान गरम होऊन द्यायचं. तेलामध्ये बबल्स यायला लागले त्याचा अर्थ तेल गरम व्हायला लागलं आपलं. छान गरम होत चाललंय तेल. पाटीत मी पाणी घेतले पकोडे सोडण्यासाठी. आणि थोडासा पिठाचा गोळा टाकून घेते. पकोड्यांमध्ये तुम्हाला खायचा कलर टाकायचा असेल तर टाकू शकता. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाका, नाही तर नका टाकू. आणि आता असे छोटे छोटे पकोडे मी सोडून घेते. माझ्याकडे फूड कलर होता तो खराब झाला होता, त्याच्यामुळे मी नाही टाकलाय. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका. आणि असे हातामध्ये एकदाच गोळा घ्यायचा तयार करून छोटे छोटे असे पकोडे आपल्याला टाकून घ्यायचे. त्याचे फास्ट गॅसवरती म्हणजे एकदम फास्ट पण नाही, त्याच्यावरती छान असं परतून घ्यायचे. त्यानुसार त्याचा रेडिश कलर येईपर्यंत. मैद्याच्या ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ यूज करू शकता. कॉर्नफ्लॉवर जेवढा घेतला तेवढाच गव्हाचं पीठ घेऊ शकता, पण मी मैदा घेतलाय.
तर असे पकोडे छान अगदी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे डीप. हळूहळू आपल्या त्या पकोड्यांना कलर येत चालला. छान परतून घेतले ना ते एकदम क्रंची होतात ते. त्यासाठी त्याला थोडं जास्त वेळ परतून घ्यावं लागतं, म्हणजे आतली कोबी पण एकदम व्यवस्थित शिजल्या जाते आणि तेही कुरकुरीत आपल्याला लागतात. आता पकोडे झाले बऱ्यापैकी, तर आपल्याला आता काढूनच घ्यायचे त्यांना. तर अशा आपण ते अगदी निथळून घेऊया काढून. दुसरे पकोडे टाकून घ्यायचे. परत मी गोळा करून घेतला हातात आणि छोटे छोटे पकोडे टाकून घेतले. तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे पकोडे टाकून घ्यायचे. त्यांना छान फ्राय करून घ्यायचे. आता आपले सगळे पकोडे त्याच्यामध्ये तेलात सोडून झाले, तर त्यांना छान परतून घ्यायचे फ्राय करून. आणि हाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर अशी छान अगदी रेडिश कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. आणि हे कशाही सोबत म्हणजे सॉस सोबत, टोमॅटो केचप सोबत तुम्ही खाऊ शकता. असे आपले पूर्ण सगळेच पकोडे करून घ्यायचे आणि असं टोमॅटो केचप सोबत आणि खायला घ्यायचे. थँक्यू. बाय बाय.